साहेबांनी माझ्याकडून वेळ मागितलेला आहे 1 तासासाठी, कारण मी इथून हलणार नाही आहे. आम्ही सर्व महिला आघाडी तर म्हणजे जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, कारण की आम्ही आता म्हणजे विश्वास ठेवणार नाही. कारण की आतापर्यंत आम्ही विश्वास ठेवला आणि विश्वासाचं फळ आम्हाला त्यांनी काय दिलं हे तुमच्या समोरच आहे. आता नेमकं काय कारण होतं की काल तुम्ही पेढे वगैरे वाटले नाही असं म्हणजे साहेब मला म्हणजे सर्व आमचे जे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी सगळे आमदार खासदार मंत्री सगळ्यांनी म्हणजे आजपर्यंत आम्हाला शब्द दिला होता का गुलेताई तुम्ही एक महानगर प्रमुख म्हणून आणि तुमची उमेदवारी फायनल आहे हा शब्द मला दिला होता. पण मला थोडंसं काहीतरी म्हणजे कळता तर माझा BP एकदम हाय झाला तर मी मेडिकवर हॉस्पिटलला ॲडमिट होते. आता रात्री माझा डिस्चार्ज झाला हॉस्पिटलमधून. 2 दिवस मी मेडिकवरला ॲडमिट होते आणि पक्षाकडे सुद्धा पक्षाने याची दखल घेतली का नाही बाबा ताईंनी म्हणजे टेन्शन घेतलं. आणि आज मला फॉर्म भरायला जायचं म्हणजे माझ्या महिला काल आल्या तर त्यांना सुद्धा काल साहेबांनी शब्द दिला आणि पेढे भरवले कन्फर्म म्हणून म्हणजे 100% ताईला उमेदवारी. आम्ही गेलो नाही. जेव्हा कन्फर्म शब्द त्यांनी सांगितला तेव्हाच आम्ही घरी गेलो. म्हणजे मी येऊ शकले नाही तर फोनवर मी बोलले तुम्हाला काय सांगितलं नाही मला तेच सांगितलं का बाबा तुम्ही फॉर्म भरून द्या. पण मी म्हटलं मग बी फॉर्मचं काय बाबा मी फॉर्म भरते. पण आजच्या घडीला त्यांनी सांगितलं का बाबा युतीमध्ये तुमचा वाढ दुसरीकडे गेला तर जर माझ्यासारखीचा जर महानगर प्रमुख या म्हणजे एकदम सक्षम महिलाचा वाढ जर दुसरीकडे जातो भाजपकडे जातो तर माझे जेवढे वरिष्ठ पदाधिकारी मंत्री आमदार खासदार तर हे म्हणजे काय करू लागले. जर आज एक महिला त्यांच्या पक्षाची एक सक्षम महिलाला जर ते न्याय देऊ शकत नाही तर मग न्याय कोणाला देतात ते मला हा प्रश्न आहे त्यांना. कारण की एक प्रचार करवले मग ते तुम्हाला सांगितलं ना त्यांनी पहिले. हो सांगितलं होतं ना मला म्हणजे काल सुद्धा सांगितलं. काल सुद्धा माझ्या महिला आघाडीला काल सुद्धा पेढे भरवले का गुलेताईचंच तिकीट फायनल आहे तर त्या खुश होऊन घरी आल्या. मी हॉस्पिटलमधून आल्यानंतर आम्ही म्हणजे आनंद साजरा केला का नाही बाबा म्हणजे फोटोसुद्धा आहे माझ्याकडे. गुलेताई साहेबांनी शब्द दिला तुमचीच उमेदवारी फिक्स आहे. मी इतकी खुश झाले आणि आज मला फॉर्म भरायला जायचं तर आत्ता क्षणाला मला कळवलं जातं की तुमची उमेदवारी कॅन्सल आहे. तर मी वरिष्ठ पदाधिकाऱ्याला म्हणजे मला न्याय मागायचा आहे का माझं मी पक्षाला 30 वर्ष दिलेले आहे तर 30 वर्षात जर माझ्यासारखीला जर पक्ष लाडकी बहीण म्हणून न्याय देऊ शकत नाही तर मग हे न्याय देता कोणाला. तर मला न्याय भेटत नाही तर सामान्य महिलाला न्याय भेटूच शकत नाही. तुमच्यासोबत अशी किती उमेदवार आहे मॅडम? माझे म्हणजे माझं जे मी जिथं इच्छुक आहे प्रभाग 8मधून असू द्या 1मधून म्हणजे तिथं महिला म्हणजे एक पण सक्षम महिला नाही. भाजपकडे सुद्धा महिला नाही आहे आणि कोणत्याच पक्षाकडे महिला नाही. फक्त एकमेव शिवसेनेकडे एक सक्षम माझ्यासारखी एवढं वरिष्ठ पदाची महिला आहे. कारण भाजपसुद्धा म्हणतं का आमच्याकडे महिला नाही येत एक सर्वसाधारण महिला म्हणून सोनी तुम्हीच त्या म्हणजे याच्यामध्ये बसता आणि एवढं सगळं असून सुद्धा माझी उमेदवारी ऐन वेळेला डावलल्या जाती. म्हणजे आता कुठं या लाडक्या बहिणीनं कोणाकडे न्याय मागायचं. आपल्याला तिकीट भेटलं तर आपली पुढची भूमिका काय राहील? ती मी आता मला वरिष्ठांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे का बाबा आम्हाला 1 घंटा द्या. 1 घंट्यात त्यांनी मला न्याय देण्याचं काम करायचं. जर न्याय नाही दिला तर पुढची भूमिका मी म्हणजे हे करणार आहे. हे बघा मी हॉस्पिटलमधून आले त्यांनी सुद्धा मिठाई भरवली. आपलं नाव? माझं नाव शारदा घुले शिवसेना महानगर प्रमुख शिवसेना छत्रपती संभाजीनगर. भाजपचे लोक जबाबदारी फक्त पक्ष राहणार आहे हे एक लक्षात ठेवा. आणि तुम्हाला माझ्यासाठी सगळ्यासाठी भांडणे आणि मला न्याय देणे